गाण्याचं कुठं पोरगीत नाही भेटली गाण्यात. कधी कधी असं मम्मीला वाटतं की तिला पण नाही का की याची कोणतरी गर्लफ्रेंड असेल हा सांगत नाही मला. तर रात्रीचा मी फोन घेऊन बसलेला असतो, मी जस्ट व्हिडिओचा विचार करत असतो की उद्या काय व्हिडिओ बनायचा, उद्या काय. तर मम्मीला असं वाटतं की हा कोणासोबत तरी रात्रीचा एवढा लेट पर्यंत जागा असतो, बोलत असतो. माझ्याकडे ते येऊच नको, माझं काय नाही. हा लहान आहे, ह्याच्या घरी तर ते सगळे सीनच नाही. दुसरे आहेत पण ते खूप सिक्रेट आहे, डीप आहेत एकदम, ते नाही सांगू शकत मी सोशल मीडियावरती, कारण मग परत त्याची मम्मी मला फोन करेल आणि शिव्या देईल. आम्ही जेव्हा लग्नाच्या वयात आलो तर तिथला नक्की विचार करू, तू आम्हाला सेंड कर कोणत्या ऍप. तोपर्यंत तुझं लग्न इंस्टावरच्या पोरी नको, इंस्टावरच्या पोरी नको, कधीच आयुष्यात नको. नाही तर आयुष्यामध्ये ट्रान्झॅक्शन येत राहतील. ट्रान्झॅक्शन यार, फिल्टर चेंज करा. कशी पाहिजे तुझी वाहिनी? एक सांगल नाही, थोडीशी गोरी असली तरी म्हणजे थोडी एकदम म्हणजे समजते ते ह्याच्यापेक्षा थोडीशी. मग तूच आता एक काम कर, आमच्यासाठी प्रशांत दादाला कॅमेरामध्ये बोल की नेक्स्ट गाण्यामध्ये प्लीज असं नको काय करू, आणि भेटू दे यार ह्या टायमाला. मला तर देतच नाही कुठल्याच गाण्यात, कुठल्याच गाण्यात नाही, भेटत नाही, देत नाही ना, भेटत नाही. प्रपोज वगैरे येतात बट मी रिजेक्ट करतो. एवढं व्हायचं आयुष्यात मोठं की प्रपोज रिजेक्ट करता रे बाई? नाही रे, म्हणजे ते कसं आहे, सो मला तर अजून त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. सो मी कालच बोर्डाचे एक्झाम पेपर आलाय भाई. मुलं तर तसे पण रडत नाही लवकर असं सगळ्यांच्या समोर, पण आमचं असं असतं की स्कूटी काढतो मी, याला मागे बसवतो आणि एक राईडवर निघून जातो. हे मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. नखरेवाली गाणं सध्या गाजतंय आणि माझ्यासोबत अशीच नखरेल जोडी आहे, नितेश माझ्या सोबत आहे. कसे आहात दोघं जण? मस्त एकदम मस्त. सो नितेश कसा वाटतोय? नितेश निक आणि रितेश, नितेश वाईट होता ना? नाही, चांगलं. बरं, 22व्या नंबरवर जगात ट्रेंड करणं काय कमी गोष्ट नाहीये यार. कसं केलंय सेलिब्रेशन? काय केलंय का? अजून तर सेलिब्रेशन नाही केलं, दादानी दिलीच नाही पार्टी, तरी पण ठीक आहे. प्रमोशनच एवढं चालू आहे तर पार्टी करायचा चान्सच नाही भेटला. तोंड आमचे दिसतात त्याला, पण कसं बोललो आता आम्ही. म्हणजे अजून पार्टी नाही झाली, तुम्ही दोघांनी नाही केली? नाही, अजून सक्सेस पार्टी तर केलीच नाही. म्हणजे असं नाचलोय, हे झालं, सॉन्ग व्हायरल झालं, बस. बरं, आपल्या ना या गाण्यामध्ये असा गावचा फील येतोय, छान गावरान, गावच्या मातीतला आणि असा रांगडा वगैरे. मला ऐकायला आवडेल की तुम्ही कोण्या गावचे आहात, कुठले आहात? मी ऍक्च्युली मी पुण्याचा आहे, म्हणजे पुण्याच्या पुढे गाव आहे माझं, बट पुणेच येतं. मी रत्नागिरी कोकणातला, मी शिवरांबेरे. किती भारी यार, तुम्ही तिथले आहात. बरं, आता विचारायचं की आम्ही पाहिलं गाण्यामध्ये की तुम्ही कुणी शेण सारवतंय, कुणी शेण कालवतंय, कोण झाडावर चढतंय, हे सगळं छान चाललंय. गेल्या वेळेला जसं याचं झालं होतं, मडकी घडवताना बिचारा कसा करत होता पुढे, या वेळेला काय झालंय? या वेळेला तू सांग. या वेळेला शेणाचं तर शेण तर तो बोलल, पण मी झाडावर चढायचं होतं, तो एक मोठा प्रॉब्लेम होता. हा ना, म्हणजे वरती जायचं होतं आणि वरतून तो टेक घ्यायचा. माझ्यावरती अजून एक DOP होता, त्याला करायचं होता शूट. तर तो याला भीती वाटत होती की जर का काय झालं तर तो DOP कॅमेरा सगळं माझ्या अंगावर पडला. रोहित दादा मला बोलला की आपण खूप वरती करतोय, तू टोकाला आहेस. मी बोललो नाही, टोकाला नाही, मी नाही, मला स्वप्नच नाही करायचं, मी खालीच थांबल बोललो. मग तो बोलला ठीक आहे. मग माझ्यावरती DOP होता, मग त्याने शूट घेतले, मग चांगला टेकाला. शेणाचं सांग. शेण तर मला खूप आता आवड झाली. मला असं वाटतं पुढच्या गाण्यामध्ये मला ते सगळे सीन खूप द्या, म्हणजे करूची वाटतं. कारण इथूनच सुरुवात होती, कधी केलं नव्हतं ते,
बट असं नाही की कधी बघितलं नाही या काय नाही, गावाला तर ते सगळं चालूच असतं. आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा होता की पहिला तो आमच्याकडे नव्हताच जो सीन होता, तो मुली करणार होत्या. बट झाला आता तिथं आम्हाला आमच्यासोबत प्रँक झाला तो की ते सगळं करताना मुलींकडे प्रेमाच्या नजरेने पाहायचं आणि ते सगळे सीन करायचे आणि त्यानंतर तो सीन झाल्यावरती जेवायचं पण होतं आम्हाला. बाई म्हणून मी आता ते आवड झाले ना मला, म्हणून मी हँडवॉश वगैरे नव्हता. आम्ही तिथे जस्ट बाजूला एक घर होतं, तर तिकडे आम्ही असे हात घेऊन गेलो, बोललो काकी काहीतरी साबण वगैरे द्या आम्हाला कारण आता आम्हाला जेवायचं. पण तरी पण ठीक आहे, आवड झाली आता. बरं, आपलं जेव्हा गाणं लॉन्च झालं मी पाहिलं कसला भन्नाट इव्हेंट झालेला आणि तुम्ही डान्स वगैरे केलेला स्टेजवर. मी एक छोटीशी गोष्ट नोटीस केली, मस्त हुक स्टेप आपली चालली होती आणि अचानक फायर लागलं आणि बिचारा दचकलाच, त्याच्या अंगावरच आलं ते. व्हिडिओ मध्ये पण आलंय. तुम्ही व्हिडिओ अरे ते कसं होतं की आम्ही ते फायर्स लावलेले भूषण आणि चेतू होता, तर आम्हाला माहित नव्हतं की आम्ही जेव्हा डान्स करणार आहे तेव्हा करणार. आम्हाला वाटलं ते केक जेव्हा कट करतो तेव्हा ते करतात ना, मग आम्हाला नव्हतं माहित की ह्यांनी 5-6 आणून ठेवले आहेत आणि हा पुढे उभा होता. आलं मग ते मला इतकं रिलेट झालं ते की आपण काहीतरी करायला जातो चांगलं आणि काहीतरी आपल्याच बाबतीत होतं. असं किती वेळा होतं यार की यार माझ्याच बाबतीत का असं, असे किती मुवमेंट आले आहेत की काहीतरी करायचं आणि बाई हे असलं झालंय. लाईफ मध्ये तसे मोमेंट खूप आलंय तसं. तरी एखादा आता आठवत नाही मला. हाच आठवला, हेच तू सांगितलं बरं झालं. आणि हे लय बेकार होतं, नाही तर अंगावर आलं असतं ना. अनएक्सपेक्टेड म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी बोलते, तर मग गाण्याचं बोलते त्यामध्ये की ती गोष्ट तुला भेटली. गाण्याचं कुठं, पोरगीत नाही भेटली गाण्यात. हा मग तीच एक गोष्ट आहे ना. तीच गोष्ट आहे आपली, अजून कोणी भेटलीच नाहीये. बरं, आम्ही पाहतोय छान असं मुंडाळ्या वगैरे बांधल्या आहेत आणि तुम्ही दोघं जेव्हा घरचे हा व्हिडिओ बघता तुमच्या घरी लग्नाचे विषय निघतात की बाबा बांध मुंडावळ्या आता तरी होत आहे. नाही मी तर लहान एवढं नाही, मी अजून लहान आहे, म्हणजे 22 इयर्सचा आहे मी, तर अजून एवढं लवकर नाही. पण कधी कधी असं मम्मीला वाटतं की तिला पण नाही का की याची कोणतरी गर्लफ्रेंड असेल, हा सांगत नाही मला, पण तसं काय नाहीये. तर मी ती खूप वेळा बोलतो, कारण कसं असतं रात्रीचा मी फोन घेऊन बसलेला असतो, मी जस्ट व्हिडिओचा विचार करत असतो की उद्या काय व्हिडिओ बनायचा, उद्या काय. तर मम्मीला असं वाटतं की हा कोणासोबत तरी रात्रीचा एवढा लेट पर्यंत जागा असतो, बोलत असतो, तर ते सगळं असतं. म्हणून आम्ही नखरेवाली गाणं काढलं तिला दाखवण्यासाठी, असं काय नाहीये आमच्यासोबत असे पचके होतात. माझ्याकडे ते येऊच नको, माझं काय नाही. हा लहान आहे, ह्याच्या घरी तर ते सगळे सीनच नाही. त्यांना माहित आहे, मी याच्यात सगळ्यात नाही मला. दुसरे आहेत पण ते खूप सिक्रेट आहे, डीप आहेत एकदम, ते नाही सांगू शकत मी सोशल मीडियावरती, कारण मग परत त्याची मम्मी मला फोन करेल आणि शिव्या देईल. याच्यामध्ये आम्ही पाहिलं की बिचारा हा याचा हिरमोड होतो आणि मग हिरमोड म्हणजे बिचाराचा मूड ऑफ होतो आणि बिचारा ढाय मोकलून रडतो आणि हा मित्र त्याला साथ देतोय, मिठी मारून वगैरे शांत करतोय. तर असं बोलतात की मुलांनी रडू बिडू नये, पण मला वाटतं की सिली गोष्ट आहे. काही नाही, ज्याला रडावं असं वाटतं त्यांनी बिंदास रडावं, कारण रडण्यासाठी जेंडर नसतं, रडणं काही वीक गोष्ट नाही. त्यामुळे बिंदास आणि मित्राकडे तर हक्कानीच रडू शकतो. तुमच्या दोघांचं असं एखादं तरी आहे का की भाई हा होता आणि ह्यानी मला सावरून घेतलं त्यावेळेला, जसं तिथे अशी घट्ट मिठी मारतं असं? कधी रडलाय हा तुझ्या समोर किंवा दोघांपैकी खूप कोणी? वेळा. मी हा रडला, मी नाही, मी सांभाळूनच घेणारा मुलगा आहे मी सगळ्यांना, कारण मुलं तर तसे पण रडत नाही लवकर असं सगळ्यांच्या समोर. पण आमची एवढी घट्ट मैत्री आहे, तर आम्ही ज्या फिलिंग्स आहेत या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या डाऊनफॉल आहेत आमच्या लाईफमध्ये, अप्स अँड डाऊन्स येतात जेव्हा तेव्हा आम्ही आमचं असं असतं की स्कूटी काढतो, मी याला मागे बसवतो आणि एक राईडवर निघून जातो. नाईट राईड आमची एक असते दोघांचीच, प्रशांत दादा पण नसतो जेव्हा, आम्ही दोघंच असतो, निघून जातो आणि आम्ही बोलत असतो फक्त की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तर ते आमचं असतं. बाकी रडलाय तर नाही, बट खूप वेळा मी त्याला समजवलंय त्या गोष्टीवरती, खूप साऱ्या गोष्टीवरती. खूप आहेत, कारण तो लहान आहे, त्याला गोष्टी समजत नाही. हा तुझ्यापेक्षा लहान आहे. हा लहान आहे खूप. किती वर्ष? 4 वर्ष, 3-4 वर्ष लहान आहे, म्हणून मला समजावं लागतं. माझ्या पोरासारखं आहे ना तो.
ऐक बरं, हा पण सीन आहे, बिचारायला चप्पल वगैरे खावी लागली आहे. हा. किती टेक झाले आणि खरंच लागली कधी की असंच होतं नाही लागली हवा? नाही लागली, 2 वेळा लागली, पण तिसऱ्यांदा अशी ती गेली आहे. पण ते असं तिसऱ्यांदा जो टेक आलाय त्याच्यामध्ये ती अशी गेली आहे चप्पल, पण लागली नाही. पण तो असं वाटतं, मी एक्सप्रेशन दिलं त्याच्यावरून असं वाटतंय की लागली लागली आहे पण भारी बिचारायला आहे. थोडक्यात. पण काय ती सवय आता, ती घरामध्ये तू व्हिडिओ बघतच असेल, तो घरात पण मारतातच उठता घरात. बसता मारायला. ऐक बरं, या आपलं गाणं आहे ना, ते थोडक्यात असं आहे की मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्या अपेक्षा आहेत की मला कसा पार्टनर पाहिजे, बरोबर. की मराठमोळी, थोडीशी साधी भोळीचा स्वॅग भारी आहे. सो या सगळ्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा कुठे पाहायला मिळतात तुम्हाला माहितीये? मॅट्रिमोनियल साईटवर. कधी गेलायत का तुम्ही? नाही कशाला, काय संबंधच नाही माहिती. ते ऍप वरती नाही का मुली शोधायला भेटतात. विवाह मंडळाची जी साईट असते त्याच्यावर साधारण अपेक्षा लिहिलं असतं की अशी मुलगी हवी, अशी मुलगी हवी, किंवा असा मुलगा हवाय. आम्ही जेव्हा लग्नाच्या वयाचा आलो तर तिथला नक्की विचार करू. तू आम्हाला सेंड कर कोणत्या ऍप, तोपर्यंत तुझं लग्न झालेलं. इंस्टावरच्या पोरी नको, इंस्टावरच्या पोरी नको, कधीच आयुष्यात नको. नाही तर आयुष्यामध्ये ट्रान्झॅक्शन येत राहतील. ट्रान्झॅक्शन यार, फिल्टर चेंज करा. फिल्टर येऊन जाईल. बरं, समजा तुम्हा दोघांना एकमेकांसाठी समजा असं एक आलंच, आपल्या तर अपेक्षा आपणच लिहायच्या असतात तिथे, बरोबर. पण तुम्हा दोघांना टाकलं की ह्याच्या अपेक्षा तुला लिहायच्या आहेत, तर तुला काय वाटतं ह्याची नवरी कशी असायला पाहिजे? काय आपल्या अपेक्षा आपण लिहितो राईट, की मला अशी पाहिजे, मला तशी, पण मित्राच्या मुलगी. अपेक्षा लिहायच्या आहेत. हा, मुलगी, हा. मित्राला कशी हवी आहे, तर तू काय लिहिशील ह्याच्यासाठी की ह्याची कशी असायला पाहिजे पार्टनर? मराठमोळी, मराठमोळी तर आहे, बट त्याला सांभाळणारी, त्याचे खूप सारे नखरे आहेत, त्याचे मूड्स आहेत, ते सगळे मूड स्विंग्स होतात त्याला खूप सारे, ते झेलणारी. आणि राग तर नाही येत बिचारायला, पण ठीक आहे त्याच्यावरती रागवणारी थोडीशी, अशी मी बघेन त्याला. आणि थोडीशी गोरी असली तरी म्हणजे थोडी एकदम म्हणजे समजते ते याच्यापेक्षा थोडीशी. अशी. हा. पण तुला ह्याची जिरवाविषयी नाही वाटत का? म्हणजे लोक नेहमी म्हणतात की नाही, आपल्या मित्राचा तो असं वाटतो, पण तो तसा नाहीये. मला माहिती आहे तो कसा आहे, म्हणून नाही वाटत असं त्याला की विचारायला साधी भोळीच पाहिजे. मला खूप दया येते त्याच्याकडे, म्हणजे नाही का, बघूनच दया येते. आजकाल म्हणजे पहिली नाही यायची, आजकाल खूप यायला लागले, म्हणून तर नाही अशी जिरो अशी वाटत. नाही का? तुला काय वाटतं, तुला ह्याच्या होणाऱ्यासाठी अपेक्षा आहे जशी आपल्याकडे आहे, साधी भोळी नखरेवाली, तसं कशी पाहिजे ह्याच्या तुझी वाहिनी? एक सांगल अरे नाही ते मी माझं सांगतो. माझं त्याला सांभाळणारी, आणि तो आहे ना थोडा टाइम कमी देतो असा, म्हणजे लवकर फ्री नाही होत डायरेक्ट समोरच्या, डायरेक्ट असं अरे कम्फर्टेबल नाही होत. कम्फर्टेबल म्हणजे मी जस्ट आता इंट्रोवर्ट आहे, मला असं लवकर कोण आलं समोर नवीन असेल, मी लवकर बोलत नाही, तर मग तेच की समजून घ्या, नाही तर मला त्यांना वाटतं हा त्यांना असं ती गोष्ट मला पूर्ण ग्रुपला माहिती की मी तसाच आहे पहिल्यापासून. मी लवकर ओपन नाही होत आणि मी लवकर बोलत नाही कुठल्याही नवीन माणसांसोबत या कुठल्या मुलीसोबत तर असं नाही. मुलासोबत एक वेळ ठीक आहे, मुलीसोबत लवकर नाही ओपन होऊन. ठीक आहे, पुढच्या वेळेला मी मुलाचा ड्रेसअप करून येते, म्हणजे हा अगदी मनमोकळेपणाने बोलेल. ओके, आपल्या गाण्यामध्ये तुम्ही भाई ट्रिक दिली आहे मुलींना कसं बघू शकतो, म्हणजे गॉगल मधनं बघतो. म्हणजे आम्हाला वाटत होतं की आधी सेल्फी कॅमेरा युज करून किंवा गाडीच्या मिरर मध्ये वगैरे असं मागे दिसते का, तुम्ही मिरर म्हणजे तुम्ही जवळपास गॉगल बिगल मधनं बघताय. ती आयडिया आहे ना, कुणी लावला होता गॉगल, मी की तू लावला होता? मी लावला होता. दोघांनी पण लावलं नाही हा, दोघांनी पण लावला होता. एक मी खाली ठेवला, तू घेतला. आणि आहे ना काय झालेलं की ती असं आलं की आरसा नव्हता तिकडे, की आपण आता जर का मित्र बसलोय आम्ही तिकडे नाक्यावरती बसलोय, तर जर का मागचं काय बघायचं असेल तर आता कुठून आरसा वगैरे घेऊन यायचा, तो जस्ट असा गॉगल काढून टर्न करून गॉगल मध्ये बघायचा. तर ते तसं ठरलं होतं आमचं. तो टेक पण येत नव्हता, तो पण टेक येत नव्हता कारण समोर कॅमेरा ना, तो गॉगल मध्ये दिसणार की, तरी पण त्यांची वेगळी आयडिया होती
पण नंतर नंतर जाऊन तो घेतला त्यांनी आणि तो चांगला आला आणि ते दिसायला पण खूप चांगलं वाटतंय आणि ती की कसली भन्नाट आयडिया भाई. आता लोक युज करतील ती आयडिया की गॉगल घेऊन बघतील असं मागून सेल्फी कॅमेरा मिरर सगळे गेले, आता गॉगल आला. हा मग तेच तर एक गोष्ट नाही जी गावच्या लोकांकडे नाही, की लोक आपल्या इथे कसे की फोन मध्ये बघणार की काय चाललंय, की आरशामध्ये या बाईकवर असतील मग बाईकवरून बघणार. गावातली पोरं काय करू शकतात, ते तर गॉगल वरतीच बघू शकतात. म्हणून ती आयडिया होती. कसलं भारी. पण ह्या गाण्याचा जो शेवट झाला ना, मला फार वाईट वाटलं यार. तुमचा कसला भ्रमनिराश झालाय. म्हणजे मग तूच आता एक काम कर, आमच्यासाठी प्रशांत दादाला कॅमेरामध्ये बोल की नेक्स्ट गाण्यामध्ये प्लीज असं नको काय करू आणि भेटू दे यार ह्या टायमाला, कारण लोक पण दमलेत. मला तर देतच नाही अरे यार. कुठल्याच गाण्यात ना बघा. भेटत नाही, देत नाही ना, भेटत नाही. भेटत नाही, तोच देत नाही, हा. तो ठरवतो ना सगळं. बरोबर. सो मिळेल, कधीतरी मिळेल. मला वाटतं की त्याच्यावर एक गाणं करतील म्हणून ते. त्यासाठी मला सिंगल गाणी करावी लागतात मग बाहेर जाऊन. हे कसलं पर्सनल मारतंय यार हा. पण खूप छान वाटलं यार. पण मला हे विचारायचं की या आता गाण्यामध्ये वगैरे ठीक आहे नाही मिळत, ते तर रिअल लाईफ आहे. खऱ्या आयुष्यामध्ये प्रपोज वगैरे येत असणार. येतात बट मी रिजेक्ट करतो. एवढं व्हायचं आयुष्यात मोठं की प्रपोज रिजेक्ट करता रे बाई. नाही रे, म्हणजे ते कसं आहे की त्यामध्ये खूप साऱ्या मुली लहान पण आहेत. आपल्याला खूप साऱ्या एजच्या मुली फॉलो करतात, तर त्यात लहान आहेत, अर्ध्या मोठ्या आहेत. सो मला तर अजून त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. सो मी काय शाळेत त्या लहान लहान म्हणून पोरी मी- करते ना तुमच्या शाळेत. कालच बोर्डाचे एक्झाम पेपर आलाय भाई, 12वीचा रिझल्ट लागलाय. तर म्हणून नाही बोलून टाकतो. काय माहित का, जाऊ दे. आपल्या आयुष्यात एक वेळ ठरली असेल तेव्हा येईल आणि त्याच्यासाठी जेव्हा प्रशांत भेटेल. दादा एक नवीन गाणं करेल. बरोबर. काय वाटतं? तेव्हा त्याच्या पण direct- लग्नाचं भारी गाणं होतं, तसं आपलं तसं. पण असेल तुमचं. त्याला नाचवेल आता माझ्या लग्नात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला वाटतं तुम्ही छान गाण्याने शेवट करावात आणि प्रेक्षकांना आवडेल तुमच्याकडून ऐकायला. मराठी. हा. 1 2 3. हे मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅगजीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅगजीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. थँक्यू. Thank you, thank व्हेरी you. बेस्ट. थँक्यू सो मच.